मागील सरकारच्या काळातल्या काही योजना बंद होणार आहेत की काय किंवा बंद झालेल्या आहेत की काय याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे। कारण शिंदे सरकारच्या काळातल्या अनेक योजना या अर्थसंकल्पातनं वगळल्या गेल्याचं बोललं जातंय। या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार आल्याची चर्चा सुरू आहे। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक तीर्थ पर्यटन योजना सुद्धा आता तरतुदीशिवाय बंद होणार आहेत की काय अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना शिंदे सरकारकडून आणल्या गेलेल्या होत्या, परंतु काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिंदे सरकारच्या काळातल्या काही योजनांना निधीच्या संदर्भातली तरतूद करण्यात आलेली नाही। काही योजनांचा उल्लेख सुद्धा झालेला नाही। त्यामुळे या योजना वगळण्यात आल्यात की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। 3 महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना या सरकारनं स्थगिती दिलेली आहे। एसटी महामंडळाच्या खरेदी करता यांनी स्थगिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे। मुंबईमध्ये 1400 कोटी रुपयाची जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। शिंदेच्या योजना आनंदाचा शिधा, आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे। तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती। तामझाम केला होता। भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती। ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही। त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या। म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय। यांची नियत, यांची करणी कथनी यात खूप अंतर आहे। सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनवणं हा यांना बरोबर जमते आहे। शेतकऱ्यांना त्याच पद्धतीनं बळी देण्याचं काम त्यांनी केलं। ही माहिती मग नाही आहे। अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये याच्यातली स्पष्टता येईल, कारण अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजना ज्या सुरू आहेत त्याचं वाचन करायची आवश्यकता नसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।